भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असं आपण म्हणतो, पण जेव्हा भावाभावामध्ये वाद विवाद वाटाघाट्या होण्याची वेळ येते तेव्हा मात्र पुन्हा वाद विवाद असं आपल्याला पाहायला मिळतं। आणि असं चित्र सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। जर आपण राज्यामध्ये पाहिलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जोर धरू लागलाय। 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं, कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे संपूर्ण मराठा समाज हा खंबीरपणे उभा असल्याचं सुद्धा आपल्याला चित्र महाराष्ट्रभर बघायला मिळतं। आता मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा निर्णय घेतला की जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत माघार नाही। आता सरकारने सुद्धा 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देऊ याची तयारी केली आहे किंवा त्या पद्धतीचं आश्वासन दिलंय। तरी मनोज जरांगे पाटील यांचे जे दौरे आहेत, यांच्या ज्या सभा आहेत या महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये चालू आहेत आणि त्या ठिकाणी लाखोंची गर्दी, लाखोंचा समाज त्यांच्या सभेला येत आहे, हे सुद्धा आपण राज्यामध्ये पाहिले। पण आता मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे नेमकं कोण आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी जो आरक्षणाचा लढा चालू केला त्याला खरंच यश येईल का, मराठा समाजाला आरक्षण मिळेल का, असे देखील प्रश्न निर्माण होऊ लागतात। आता आरक्षणाचा मुद्दा हा अंतिम टप्प्यात आला आणि 24 तारखेला आरक्षण मिळणारच असं देखील मनोज जरांगे पाटील यांच्याकडून वारंवार सांगण्यात येतं। आणि जर 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मग मात्र मराठा समाज थेट मुंबईमध्ये धडकेल, मुंबईमध्ये पोहोचेल। मग सरकारनं काय ते निर्णय घ्यावा असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं। पण याच मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे नेमकं कोण आहे, म्हणजे कोणी राजकीय व्यक्ती आहे का, असा देखील संशय उपस्थित केला जातोय। आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय आणि तो केला जात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून। राज ठाकरे नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ। आता ते जरांगे पाटील आहेत का, जरांगे पाटलांच्या मागून कोणतरी आहे, कालांतराने कळेलच की यामागे कोण आहेत। मुळात या प्रकारचं कोणतंही आरक्षण कधी मिळणार नाही हे मी त्यांच्या समोर त्या दिवशी सांगून आलो होतो, बरोबर की नाही? मी काही वेगळं सांगत नाही, अशी कुठची गोष्ट होणार नाही। आता ते जरांगे पाटील आहेत का, जरांगे पाटलांच्या मागून कोणतरी आहे ज्याच्यातनं जातीयवादामध्ये महाराष्ट्र डिस्टर्ब करायचं ठरवलेलं आहे। कारण निवडणुका तोंडावरती असताना या सगळ्या गोष्टी आता सुरू होत आहेत, हे काही मला इतकं सरळ चित्र दिसत नाही। राज ठाकरे म्हणतायत की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोण आहे हे कालांतराने समोर येईलच, पण मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही आणि हे शक्य नाही, हे असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलंय। आणि जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चालू होतं आंतरवाली सराठी इथं, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा राज ठाकरे यांनी ठामपणे त्यांची भूमिका मांडली होती आणि याच पद्धतीचं मत व्यक्त केलं होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही, हे राजकारणी फक्त झुलवत ठेवतील, मतदानापुरतं वापरतील, पण मात्र आरक्षण देणार नाहीत। आता आरक्षणाची तारीख सुद्धा जवळ आली आहे आणि ती म्हणजे 24 डिसेंबरची। आता सरकार काय निर्णय घेतं, आरक्षण देतं का नाही देत, दिलं तरी ते कोर्टात टिकेल का, असे विविध प्रश्नचिन्ह निर्माण होतात। पण खरंच मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोणत्या राजकीय व्यक्तीचा हात आहे का असं देखील आपल्याला वाटू लागतं। पण मराठा समाज हाच मनोज जरांगे पाटील यांची ताकद आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे मराठा समाज हा ठामपणे उभा आहे, कुठलाही राजकीय व्यक्ती त्यांच्या पाठीमागे उभा नाही असं देखील वाटू लागतं। पण मनोज जरांगे पाटील हे बोलताना नेहमी म्हणतात की आत्तापर्यंत मराठ्यांचं जे वाटोळं झालंय किंवा वाटोळं केलंय ते मराठा नेत्यांनीच केलंय, म्हणजे जे सत्ताधारी मराठा समाजाचे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, यांच्यामुळंच मराठा समाजाचं वाटोळं झालंय। तर मग मराठा समाजाचं वाटोळं कधीपासून झालं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। म्हणजे ज्या पद्धतीनं नामदेवराव जाधव हे एक व्याख्याते आहेत आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे सांगितली आहे की शरद पवार यांच्यामुळंच मराठा समाजाचं वाटोळं झालं आहे। जे लाखो तरुण आहेत मराठा समाजाचे, त्यांना जे आरक्षण मिळणार होतं
ते केवळ शरद पवार यांच्यामुळंच मिळालेलं नाही आणि शरद पवार हे कुणबी आहेत, त्यांना मराठ्यांशी काही देणं घेणं नाही असं देखील नामदेवराव जाधव यांनी ठामपणे सोशल मीडियावर येऊन सांगितलं आणि ते अजूनसुद्धा सांगत आहेत. आणि इकडं मात्र मनोज जरांगे पाटील फक्त म्हणतात की आमचं वाटोळं करण्यामध्ये किंवा मराठ्यांचं वाटोळं करण्यामध्ये मराठा नेत्यांचाच हात आहे, मराठा नेतेच आहेत. पण ते नेते नेमके कोणते आहेत यांचं नावसुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अजून कधी घेतलं नाही. पण जर 24 तारखेपर्यंत आरक्षण दिलं नाही तर त्यांचेसुद्धा नावं घेऊ असं त्यांनी सांगितलं आहे. पण आता काय काय होतं, कशा पद्धतीनं घडतं हे 24 तारखेनंतर दिसेलच, कळेलच. पण मात्र सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जोर धरू लागला आहे, वाढू लागला आहे. तर इकडं मात्र ओबीसीचे सुद्धा मोठमोठे मोर्चे निघू लागलेत, आंदोलनं करू लागलेत आणि त्यांची जाहीर सभासुद्धा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये ओबीसीची विराट सभासुद्धा होणार आहे. आणि त्या ठिकाणी छगन भुजबळ हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत, भाषण करणार आहेत. ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेऊ नये. आता काय होईल, कशा पद्धतीनं होईल आणि राज ठाकरे ज्या पद्धतीनं म्हणालेत यामागं जे काय आहे ते सत्य समोरच येईल. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.